सरकार देखील आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे। 2 इन्स्टॉलमेंट पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले। त्यामुळे राज्य सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करतंय। त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना खूप प्राधान्य आम्ही दिले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही केली। लाडक्या बहिणींनो, खुशखबर। जर तुम्ही एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री साहेब यांचा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की त्यांनी किती मोठं वक्तव्य केलेलं आहे। आणि या वक्तव्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा म्हणजे 14वा आणि 15वा हप्ता एकत्र मिळणार म्हणजे मिळणार। आणि हीच मागणी आपण सरकारकडे केलेली होती। या मागणीला आता उधळ आलाय। जसं मला कालच आदिती तटकरे मॅमनी प्रशासन दिलं होतं, आश्वासन दिलं होतं की बाबा लाडक्या बहिणींना आता 15वा आणि 14वा हप्ता एकत्र मिळणार आहे। सेम स्टेटमेंट कोणी दिलाय? एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे। आज आपण उपमुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब या सर्वांची भेट घेऊन या मागणीला 101% लाडक्या बहिणींना पूर्ण करणार आहोत। म्हणून मला तुमचा सपोर्ट गरजेचा आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही सपोर्ट केला तर आपल्या बाकीच्याही मागण्या पूर्ण होतील। ऑगस्ट आणि सप्टेंबरची मागणी तर आपली पूर्ण झाली आहे, पण ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांच्याही मागण्या आपण पूर्ण करणार आहोत। ज्या बहिणी पात्र होत्या त्यांच्याही मागण्या आपल्याला परिपूर्ण करायचा आहे। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप काही सांगणार आहे जे तुमच्यासाठी, प्रत्येक बहिणीसाठी महत्वाचं असणार आहे। बघा, मला कालच आदिती तटकरे मॅमनी सुद्धा सांगितलं होतं की येणाऱ्या 2 दिवसांमध्ये GR येईल आणि GR आल्यानंतर नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे तो असेल 15 पासून पुढे, 15 सप्टेंबरच्या पुढे, त्या वीक मध्ये लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला 14वा 15वा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार म्हणजे होणार। तर लाडक्या बहिणींनो, अजूनही तुमच्या काही मागण्या असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाका। आपल्याकडे 1 वाजेपर्यंतचा वेळ आहे। 1 वाजेपर्यंतचा वेळ आहे। तुमचे ज्याही कमेंट असेल या व्हिडिओमध्ये मी या प्रत्येक कमेंटला बघणार आहे। म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही कमेंट करा। ज्या बहिणी जून जुलै महिन्यामध्ये अपात्र होत्या त्यांनी सुद्धा कमेंट करा, त्यांच्या मागण्या काय आहेत। ज्या बहिणी पात्र होत्या जुलै महिन्यामध्ये त्यांनी सुद्धा कमेंट करा। ज्यांचं नाव ऑगस्टची जी फायनल यादी आली होती त्या यादीमध्ये असेल नसेल त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये करा। आणि या व्हिडिओला महाराष्ट्राच्या तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, कारण की आपला व्हिडिओ लाडक्या बहिणींनो सरकारपर्यंत जेव्हा जाईल तेव्हा मी सरकारला दाखवेल ना की नाही बघा, इतक्या लाडक्या बहिणींनी मेसेजेस केले, इतक्या लाडक्या बहिणींनी लाईक केलाय, इतक्या लाडक्या बहिणींनी याला सपोर्ट केलेला आहे, शेअर केलेला आहे। तर तेव्हा जेव्हा माझी मागणी सरकार पुढे होईल तर ती किती मोठी असेल, बरोबर। लाडक्या बहिणींनो, दुसरा दिवस आहे, मी आजही मुंबईमध्ये आहे आणि आज मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांची मी भेट घेणार आहे। त्यांनी आपल्याला 1 वाजताचा टाइम दिलेला आहे की 1च्या नंतर आपली भेट होईल बा, तर आपण बघूया। तर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला आज नाही उद्याला दाखवणार आहे की आपण कोणाला भेटलो, कसं भेटलो, कशा पद्धतीने आपली मागणी केली, संपूर्ण दिसणार आहे। आणि सोबतच येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपलं मागणी पत्र तुम्हाला काही न्यूज पेपर मध्ये सुद्धा दिसणार आहे लाडक्या बहिणींनो। म्हणून या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा। तुमचे काही डाऊट्स असतील ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये टाका। मी हे 10 प्रश्न माझ्या मनामध्ये होते, मी 10 प्रश्न काढून आणले। 12वा आणि 13वा हप्ता एकत्र मिळाला नाही, म्हणजे अपात्र होतं त्यांना मिळालेला नाही, त्यांची लवकरात लवकर पडताळणी करून त्यांना द्या। घरातील सर्व महिलांना लाभ मिळावा, बरोबर। आता मी सगळ्या काही वाचून देत नाही, तुम्हाला फक्त एवढं सांगायचं, या सगळ्या मागणी तुम्ही करा, कारण ही जी मागणी आहे आदिती तटकरे मॅमनी पूर्ण करायला आश्वासन दिलेलं होतं आपल्याला। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं। तर मला या सगळ्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत। तर यासाठी लाडक्या बहिणींनो, तुमच्याही काही मागण्या असतील त्या कमेंट बॉक्समध्ये टाका। सोबतच 14वा आणि 15वा हप्ता आता एकत्र मिळणार आहे असं मला आदिती तटकरे मॅमनी सुद्धा सांगितलंय। आणि आताच उपमुख्यमंत्री साहेब यांचे मोठं वक्तव्य सुद्धा बघितलेलं आहे तुम्ही। तर चला लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही खुशखबर आहे आणि ही फक्त आणि फक्त हे तुमच्या प्रयत्नांमुळे पॉसिबल झालं आहे, अदरवाईज काहीच नसतं। मी आज का मुंबईला गेलो, कारण की लाडक्या बहिणींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मी गेलो। म्हणून लाडक्या बहिणींनो, हे पॉसिबल झालंय फक्त तुमच्यामुळे। आणि असाच जर तुमचा सपोर्ट राहिला तर आपण जी 2100ची मागणी आहे आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलेला लाभ मिळावा ही सुद्धा आपण मागणी पूर्ण करणार आहोत। म्हणून तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।
शेअर तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला करा, व्हॉट्सअप स्टेटस ठेवा, फेसबुकला ठेवा, इंस्टाग्रामला ठेवा, जेणेकरून इतकं व्यापक वाटलं पाहिजे ना, की हे असं नाही त्यांना असं वाटलं पाहिजे हे लाडक्या बहिणी आल्या आणि गेल्या असं नाही. हे त्यांना वाटलं पाहिजे जन आंदोलन आहे, की लाडक्या बहिणी आता संतापलेल्या आहे. लाडक्या बहिणीच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मागच्या वेळेस आपण जिंकून आलो. यावेळेस लाडक्या बहिणींनी जर मनावर घेतलं तर आपल्याला हरवू सुद्धा शकता येतील इलेक्शनमध्ये. हे त्यांना कळायला पाहिजे. तेव्हाच जाऊन आपल्या संपूर्ण मागण्या पूर्ण होतील लाडक्या बहिणींनो. चला मग लाडक्या बहिणींनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.